भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन कोणी केले? भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आधार प्रणालीची सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी UDIने कोणत्या संस्थेसोबत 5 वर्षाचा संशोधन आणि विकास करार केला? आधार प्रणालीची सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी UDIने भारतीय सांख्यिकी संस्थेसोबत 5 वर्षाचा संशोधन आणि विकास करार केला. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने गजमित्र योजना सुरू केली? अलीकडेच आसाम राज्य सरकारने गजमित्र योजना सुरू केली. रेल्वे सुरक्षितता सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणत्या संस्थेसोबत AI आधारित मिशन विजन इन्स्पेक्शन सिस्टीम स्थापित करण्यासाठी करार केला आहे? रेल्वे सुरक्षितता सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेने DFCCIL संस्थेसोबत AI आधारित मिशन विजन इन्स्पेक्शन सिस्टीम स्थापित करण्यासाठी करार केला आहे. भारतातील पहिला पूर्णपणे स्वदेशी व्यावसायिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह नक्षत्र कोणत्या खाजगी कंपनीच्या नेतृत्वाखाली आहे? भारतातील पहिला पूर्णपणे स्वदेशी व्यावसायिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह नक्षत्र पिक्सेस स्पेस खाजगी कंपनीच्या नेतृत्वाखाली आहे. 2025च्या जागतिक क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 52 किलो गटामध्ये रौप्य पदक जिंकून कोणत्या भारतीयाने इतिहास रचला? 2025च्या जागतिक क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 52 किलो गटामध्ये रौप्य पदक जिंकून नम्रता बत्रा यांनी इतिहास रचला. कोणत्या राज्य सरकारने वृद्ध आणि अपंग नागरिकांच्या दाराशी रेशन उत्पादने पोहोचविण्यासाठी थयूमनावर थिहम सुरू केले आहे? तामिळनाडू राज्य सरकारने वृद्ध आणि अपंग नागरिकांच्या दाराशी रेशन उत्पादने पोहोचवण्यासाठी थयूमनावर थिहम सुरू केले आहे.